नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मॉल राजपाल घेऊन आले आहेत 30% ते 70% पर्यंत भव्य डिस्काउंट व भव्य सेल, तसेच आकर्षक खरेदीवर आकर्षक गिफ्ट। आला रे आला राजपाल सेल आला। त्वरा करा आणि आपण सर्व चला, आपली खरेदी फक्त राजपाल मध्येच करा। राजपाल सेल अहमदनगर, संगमनेर, नारायणगाव या ठिकाणी येऊन आपली खरेदी करा व मिळवा आकर्षक बक्षिसे। तर या संधीचा ग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा। संपर्कासाठी संगमनेर 02425 22 22 26, अहमदनगर 0241 2 99 92 99, नारायणगाव 021 32 2 42 13 2। गुंजगावात शोकाकुल वातावरणात शहीद जवान अंकुश वाहुळकर यांना शासकीय इतमामात अंत्ययात्रा व अखेरचा निरोप, आईने फोडला टाहो। हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील गुंज येथील कर्तव्यदक्ष सैन्य दलात कार्यरत असलेले अंकुश एकनाथ वाहुळकर यांचे अपघाती निधन झाल्याची घटना दिनांक 22 मे 2024 रोजी सिक्कीम येथे घडली। शहीद अंकुश वाहुळकर यांचे पार्थिव सिक्कीम येथून संभाजीनगर येथे आणले असता दिनांक 24 मे रोजी वसमत तालुक्यातील गुंज या गावी सैन्य दलांच्या व्हॅनमधून सैनिकी तुकडीसह त्यांच्या पार्थिवावर आज गुरुवार रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या दरम्यान त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अश्रूंच्या अखंड प्रहात माय माऊलीने टाहो फोडत अनंतात विलीन झालेल्या आपल्या सैन्य दलातील मुलास अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव घरासमोर ठेवण्यात आले होते। भावंडांनी व बहिणींनी अश्रूंच्या नयनात आपल्या सैन्य दलातील भावाला श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यानंतर गावातून फुलांनी सजवलेल्या सैन्य दलाच्या वाहनातून अंत्ययात्रेला सुरुवात झाली व संभाजीनगर येथून आलेल्या महा रेजिमेंट सैन्यांचे हवेत गोळीबाराची तोफ फायरिंग करून त्यांना सलामी देण्यात आली व अंतिम संस्कार करण्यात आले। यावेळी सेनेचे अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, सेना संघटनेचे अधिकारी, पोलीस प्रशासन अधिकारी, हिंगोली जिल्ह्यासह वसमत तालुक्यातील व गावातील हजारो नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या सैन्य दलातील अंकुश वाहुळकर यांची प्राणज्योत मावळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी रवी कुंटे, वसमत नगर, हिंगोली। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।